ഫ്രണ്ട്സ്, നമ്മളിന്ന് നെറ്റിന് വേണ്ടി നോക്കാൻ പോകുന്നത് ബാണഭട്ട് കി ആത്മകഥ. നമ്മുടെ ആദ്യം നിവേദനം കൊടുത്തിട്ടുണ്ട്, അതായത് നമ്മുടെ ഹസാരി പ്രസാദ് ദ്വിവേദി ഇതിനെക്കുറിച്ച് പറഞ്ഞ കാര്യം നമുക്കാദ്യം നോക്കാം. आत्मकथा प्रकाशित हो रही है. अनेक मित्रों के आग्रह, अनुरोध और शुभेच्छा का ही यह परिणाम है. आरंभ में कथा विशाल भारत में प्रकाशित होने लगी थी. अगर उस पत्र के यशस्वी सुहृद श्री मोहन सिंह सेंगर ने बार बार बढ़ावा देकर लिखवा न ली होती तो कथा लिखी ही न जाती. विचारधा की समाप्त होने के बाद इस कथा पर एक विस्तृत आलोचना लिखी जाए. समय के अभाव में ऐसा नहीं हो सका. सहृदय पाठकों के लिए यह कार्य छोड़ दिया गया. एक विशेष अभिप्राय से रविंद्रनाथ की एक कविता का भाव इसमें एक स्थान पर जोड़ दिया गया था. वह अभिप्राय तो सिद्ध नहीं हुआ, पर जोड़ा हुआ अंश जहाँ का तहाँ रह गया. बाणभट्ट और श्रीहर्ष के ग्रंथ कथा के प्रधान उपजीवी रहे हैं. इन लोगों के प्रति कैसे कृतज्ञता प्रकट करूं? भाई कमल कुलश्रेष्ठ ने पुस्तक के टीक टीक छपने में अमूल्य सहायता पहुंचाई है. अनेक ज्ञात और अज्ञात मित्रों ने नाना भाव से बढ़ावा दिया है. सबके प्रति अपनी हार्दिक कृतज्ञता प्रकट करता हूँ. शांति निकेतन के कलाभवन के भाई कृपाल सिंह जी ने पुस्तक के प्रच्छद का चित्र तैयार कर दिया है. यह चित्र उदयगिरी की वराह मूर्ति के एक फोटो के आधार पर बनाया गया है. भाई कृपाल सिंह उदीयमान कलाकारों में है. भविष्य में वे अतुल कीर्ति अर्जुन करें, यह मेरी प्रार्थना है. ग्वालियर राज्य के पुरातत्व विभाग ने उदयगिरी की वराह मूर्ति का चित्र भी दिया है और उसे पुस्तक में छापने की अनुमति भी दी है. इस कृपा के लिए मैं उक्त संस्था के प्रति हार्दिक कृतज्ञता प्रकट करता हूँ. हिंदी भवन शांति निकेतन, डेट എന്നാണ് 29 നവംബർ 1946, ഹസാരി പ്രസാദ് ദ്വിവേദി. അപ്പോൾ ഇതിൽ നിന്ന് നമുക്ക് ക്വസ്റ്റ്യൻ വരാൻ ചാൻസ് ഉണ്ട്. ഇപ്പോൾ അറിയാലോ, ഡീറ്റെയിൽസ് ആയിട്ടാണ് ചോദിക്കുന്നത്. നമ്മുടെ ബുക്കിൽ ചാപ്റ്റർ തുടങ്ങുന്നതിന് മുമ്പുള്ള കാര്യങ്ങളിൽ നിന്നൊക്കെ ക്വസ്റ്റ്യൻസ് വരാറുണ്ട്. അപ്പോൾ എല്ലാവരും ഈ വീഡിയോ ആവർത്തിച്ച് കേട്ട് ഇതിൽ പറഞ്ഞിരിക്കുന്ന കാര്യങ്ങളൊക്കെ നോട്ട് ചെയ്ത് വയ്ക്കുക. ഓക്കെ, താങ്ക് യു.